मी तांदूळ खाल्ले तर सगळ्या उपवासांना मी फक्त तांदूळाचाच एखादा पदार्थ करेन. मीठ न घालता केलेले उपवास म्हणजे त्या पदार्थामध्ये मीठ न घालता केलेले जे उपवास असतील ते असतील. काही ह्याच्यामध्ये गोड काही न घालतात पदार्थ. काही जण नुसते फळावर असतात. काही जण फक्त संध्याकाळी जेवतात, दिवसभर जेवत नाही. हे सगळ्या गोष्टी या उपवासाच्या आहेत. खरं म्हणजे आता सध्या तुम्ही फास्टिंग करता. काहीतरी 8 तास 16 तास वगैरे ते सगळं आहे. या सगळ्या त्याच गोष्टी आहेत. फक्त त्याला एकादशी एक आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपण काय माहिती का की एका दगडात दोन पक्षी म्हणजे उपवास केल्यामुळे आपलं शरीर चांगलं राहतं. आपले जे आतडी असतात किंवा आपलं पोट असतं त्याला विश्रांती मिळते आणि त्यामुळे आणखीन पुढचे महिनाभर तो उपवास येऊस्तोवर तो दिवस येऊस्तोवर आपली आतडी चांगली काम करते. हे म्हणजे आपलं शारीरिक. दुसरी गोष्ट असं की त्यावेळेला तुम्ही काही खात नसल्यामुळे तुमचं मन हे शांत असतं आणि त्यावेळेला जर तुम्ही देवाचं नामस्मरण केलं तर ते नामस्मरण देवापर्यंत पोहोचतं. आपण एवढं पोटभर खाल्लं अरे देवा राम 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 म्हटलं तर ते देवापर्यंत पोहोचणारच.